फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत घटस्फोटासाठी कारण कोणती असतात. जसे की हिंदू विवाह कायदा 1955 नुसार डिवोर्ससाठी काही ग्राउंड्स असतात. ती कोणती असतात? तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण घटस्फोटासाठी कारण कोणती असतात. जर आपल्या जोडीदाराला परस्पर तलाकसाठी तयार नसेल, कोणताही एक जोडीदार तलाकसाठी तयार नसेल, तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 यानी की हिंदू मॅरेज ऍक्ट सेक्शन 13 सबसेक्शन 1 या अंतर्गत आपण उल्लेख केलेल्या कोणत्याही कारणास्तव याचिका दाखल करू शकता. आता हिंदू विवाह कायदा 1955 खाली भारतातील घटस्फोटांसाठी काही खालील कारण आहेत. कोणती ग्राउंड्स आहेत ती आपण पाहूया. जसे की व्यभिचार. आता बाहेरील विवाहबाह्य संबंधांसाठी कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संबंधाचा समावेश यामध्ये होतो, याला व्यभिचार म्हणून म्हटले जाते. क्रूरता. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची मानसिक किंवा शारीरिक दुखापत झाल्यास त्यास घटस्फोट दिला जातो. आता तेव्हा त्यास जीवित किंवा शारीरिक कोणत्याही अंगास धोका असतो, त्यावेळेस क्रूरता हा ग्राउंड लावला जातो. परित्याग. आता पती स्वेच्छेने 2 वर्ष किमान कालावधीसाठी त्याच्या किंवा तिच्या भागीदार सोडून जर जोडीदार परित्याग किंवा घटस्फोट खटला दाखल करू शकतो. मानसिक विकृती. जर एखाद्या व्यक्तीचे पती किंवा पत्नी त्यांना मानसिक विकार असेल किंवा वेदना सहन करीत असेल, तर मानसिक विघटन घटस्फोटासाठी कारण बनू शकते, एक आधार बनू शकते. आणि म्हणून या जोडप्यापासून एकत्र राहणे अपेक्षित केले जाऊ शकत नाही. रूपांतरण. जर 2 पैकी एकाने स्वतःला दुसऱ्या धर्मात रूपांतरित केले, तर दुसरा साथीदार यावर आधारित घटस्फोट प्रकरण दाखल करू शकेल. कुष्ठरोग. कुष्ठरोगासारख्या घातक व अपर्याप्त स्वरूपाच्या बाबतीत यावर आधारित इतर जोडीदाराद्वारे याचिका दाखल केल्या जाते. व्हेनरल डिसीज. जर एखाद्या साथीदाराला गंभीर रोगाने ग्रस्त असेल तो साथीदार आणि ते सहजपणे हा रोग संप्रेरक असेल, एकापासून दुसऱ्याला होण्यासारखा असेल, तर दुसऱ्या जोडीदाराद्वारे घटस्फोट दाखल करता येतो. या रोगासारखे म्हणजे एड्स सारख्या लैंगिक संक्रमित रोगांनी गुप्तरोग असल्याचे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला 7 वर्षाच्या सतत कालावधीसाठी पाहिले किंवा ऐकले नाही, कोणीही पाहिलं नाही, किंवा तो व्यक्ती 7 वर्षापासून घरी आलेलाच नाही, तर ती व्यक्ती जिवंत असल्याचे पाहिले किंवा कोणी ऐकले नाही, तर त्याला मृत घोषित केले जाते. आता दुसऱ्या त्यामधील पती किंवा पत्नीला पुनर्विवाह करण्याची इच्छा असल्यास त्या व्यक्तीला घटस्फोटित करण्याची आवश्यकता आहे, मीन्स घटस्फोट घेण्याची आवश्यकता आहे. तर हा सुद्धा ग्राउंड्स आहे. तर फ्रेंड्स, हे होते डिवोर्स घेण्यासाठी काही ग्राउंड्स. थँक्यू.